नमस्कार, पालघर समाचारमध्ये सर्वांचं स्वागत आणि मी अरविंद बेंडगा। मित्रांनो, आज आपण पालघर या ठिकाणी आलेले आहोत। बेमुदत धरणे आंदोलन काही दिवसांपासून सुरू होतं। या आंदोलनाच्या मागण्या नेमक्या काय होत्या, कशासाठी हे आंदोलन गेल्या 22 डिसेंबरपासून सुरू होतं हे आपण या ठिकाणी बसलेल्या पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेणार आहोत। तर आपल्यासोबत काही पदाधिकारी जोडलेले आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत पदाधिकारी जोडलेले आहेत। सर्वप्रथम तुमचं नाव? माझं नाव शेरू वाघ, मी भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी लाल बावटा पक्षाचा जिल्हा सहसेक्रेटरी आहे। या ठिकाणी जो आंदोलन सुरू आहे 22 डिसेंबरपासून, कोणकोणत्या मागण्या घेऊन हे आंदोलन सुरू होतं? 22 डिसेंबरला सोमवारपासून जे आम्ही आंदोलन सुरू केलं होतं त्याच्यामध्ये मुख्य दोनच मागण्या होत्या। एक म्हणजे परनाळी गावामध्ये जे काय आमच्या पक्षाचे जे पदाधिकारी आहेत तरुण, त्या तरुणांची निवडणूक झाली आणि 11 पैकी 9 लोक आमचे निवडून आले आणि निवडून आल्याच्या या गोष्टीचा मनात राग धरून काही बिगर आदिवासी लोकांनी आदिवासी तरुणांवर हल्ला केला आणि त्याच्यामध्ये जातीवाचक शिवीगाळ झाली। आमच्या एका कार्यकर्त्याचं हाताचं बोट मोडलं आणि त्यानंतर पोलिसांनी पूर्णपणे त्या लोकांची बाजू घेत आमच्या लोकांवर अन्याय करण्याचं काम केलं। ह्या अगोदर सुद्धा आमचा एक मोर्चा निघाला होता, त्यानंतर त्यांच्यावर FIR झाली। FIR दाखल होऊन सुद्धा महिना दीड महिना उलटून गेल्यानंतर आरोपींना जेव्हा अटक नाही झाली तेव्हा एक ती मागणी होती की आरोपींना अटक करा। आणि त्याच्यानंतर वसई तालुक्यामध्ये आदिवासी समाजाला जी शबरी आवास योजनेमधून घरकुलं प्राप्त झालेली आहेत, त्या घरकुलावर आत्ताच्या घडीला तिथल्या BJPचे सरपंच आहेत आणि ग्रामसेवकांच्या संगनमताने आदिवासींची घरकुलं पूर्णपणे बिगर आदिवासींच्या नावावर करण्यात आलेले आहेत। ह्या दोन मागण्या घेऊन आम्ही ह्या ठिकाणी सोमवारपासून आंदोलन सुरू केलं होतं। आजच्या ह्या आंदोलनाचा 13वा दिवस आहे आणि ह्या 13 दिवसामध्ये 8 वेळा चर्चा झाली। जिल्हाधिकारी मॅडम नव्हत्या, त्या कुठेतरी तिकडे नाशिकला कुंभमेळा चालू आहे त्याच्या कार्यक्रमासाठी आहेत, मात्र अपर जिल्हाधिकाऱ्यांसोबत 8 वेळा बैठक झाली। 8ही वेळा ही बैठक फिसकटली, एकही चर्चा आमची यशस्वीरित्या पार पडली नाही, कारण की प्रत्येक चर्चेला ती लोक फक्त आश्वासन देत होती। मात्र आमची तालुका कमिटीने निर्णय घेतला होता की वर्ष काय महिना लागला तरी चालेल, पण आम्ही लोक इथून उठणार नाहीत। आणि शेवटी त्यांना 12व्या दिवशी आरोपीला अटक करावा लागला। मुख्य आरोपी आता अटकेत आहे आणि न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला सोमवारपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे। बाकीचे आरोपी अद्यापही फरार आहेत, मात्र आम्हाला आश्वासन देण्यात आलेलं आहे की बाकीच्या आरोपींना अटक करण्यात येईल आणि बाकीचा जो वसईचा विषय आहे घरकुलांचा, त्या संदर्भात त्यांनी BDOंना पत्र दिलेलं आहे आणि येत्या 7 तारखेला पुन्हा त्या लोकांनी चर्चा घडवून आणण्यासाठी एक आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आणि या सगळ्या विषयावर सध्याच्या घडीला सकारात्मक आहोत आम्ही आणि आम्हाला विश्वास आहे की आरोपींना कारवाई होईल आणि कोर्टामध्ये सुद्धा आम्ही जाऊ। आमच्या पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉम्रेड आदेश बनसोडे हे वकील आहेत, त्यांच्याशी आमचं बोलणं झालेलं आहे। कोर्टामध्ये उभं राहून आम्ही त्यांना जामिनासाठी विरोध करण्याचा प्रयत्न करू। त्यानंतर आपल्यासोबत काही महिला पदाधिकारी जोडलेले आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। या बेमुदत धरणे आंदोलनाची पुढची दिशा नेमकी काय असणार आहे ते आपण महिला पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया। माझं नाव मथुरा कृष्णा भोईर, मी वसईची रहिवासी आहे। मी लोकशाही महिला संघटनेची तालुका सचिव आहे आणि लालबावटामध्ये काम करते। परनाळीच्या विषयावर जो काही धरणे आंदोलन बसलं होतं त्या तुर्तास आम्ही स्थगित करत आहोत, पण त्यांनी जे 7 आरोपी पकडण्याचं आम्हाला आश्वासन दिलं आहे ते पूर्ण झालं नाही आणि इतर ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्या नाहीत। तर बुधवारी 7 तारखेला आम्ही आक्रोश मोर्चा काढणार आहोत। त्यात पालघर जिल्ह्याची पूर्ण ताकद, आदिवासी ताकद उतरवण्याचा आमचा प्रयत्न असेल। गेल्या 22 डिसेंबरपासून जे बेमुदत धरणे आंदोलनासाठी बसलेले हे सर्व कार्यकर्ते, तुम्ही पदाधिकारी कार्यकर्ते बघत आहात, त्यांच्याशी थेट आता डिबेट करणार आहोत। किती दिवस ते इथे बसलेत, नेमका पूर्ण या आंदोलनामध्ये त्यांना कोणकोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागलं, प्रशासन आणि त्यांच्याशी कसा संवाद झाला, ह्या सर्व गोष्टी आपण त्यांच्याशी डिबेटमधून माहिती घेणार आहोत। आपल्यासोबत काही कार्यकर्ते जोडलेले आहेत। सर्वप्रथम आपलं नाव? गणेश सुमतोल। किती दिवसांपासून तुम्ही इथे उपोषणाला बसलेले आहेत? 22 तारखेपासून आहे, 22। तुमच्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण होतील म्हणजे होणार आहेत का?
प्रशासनाचा कसा रिस्पॉन्स आहे? प्रशासन आम्हाला काही हे देत नाही, कारण आम्हाला प्रशासन जेव्हा जातो तेव्हा आम्हाला वरवरती म्हणजे सांगतो, ते काय स्पष्टपणे सांगत नाही. आणि आता जरी आम्हाला आमचा एक आरोपी हे केलेत तर आमचे 8 आरोपी आहेत, पण एकच आरोपी करून एकच याची घेतात फिर्याद. तुमची मागणी काय आहे या पुढची? आमची हे आहे की जे 8 आरोपी आहेत ते त्यांनी बंद करावे, म्हणजे आतमध्ये टाकावेत. म्हणजे जे अजून जे आरोपी आहेत ते पूर्ण अटकेत यावे. हा, अटकेत यावे. त्यानंतर अजून काही कार्यकर्ते आपल्याशी जोडलेले आहेत. दादा, सर्वप्रथम आपलं नाव? दिनेश मातेरा. तुम्ही या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलनासाठी बसलेत, तर या ठिकाणी जेवणाची, राहण्याची, पाण्याची वगैरे व्यवस्था कशी झाली किंवा कशी केली तुम्ही? जेवणाची सोय म्हणजे आमच्या पद्धतीने आम्ही केलं, म्हणजे जे आम्हाला जे काय आमच्या पद्धतीने करता येईल थोडंफार ते आम्ही केलं, आणि जे आम्हाला भेटलं ते आम्ही खाऊन राहिले. तिकडे 12 दिवस काढलेत आम्ही. आजचा हा दिवस आहे, हा 13वा दिवस आहे. तुम्हाला इथे राहताना म्हणजे 12 दिवस तुम्ही इथे राहिले, तर भरपूर अशा गोष्टींना सामोरं जावं लागलं असेल. या 12 दिवसांमध्ये कोणकोणत्या गोष्टींना म्हणजे तुम्ही सामोरे गेले? असे तर अनेक गोष्टी आहेत. म्हणजे तर बोलायचं तर इकडे मच्छर पण खूप असते. रात्री एवढी थंडीमध्ये आम्ही 12 दिवस काढले. हे तर बराच आम्हाला इकडे पण त्रास झाला, पण काय करणार, आपल्या हक्कासाठी तर लढायच लागेल, असं आहे ना. या 12 दिवसांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींनी कधी तुमची भेट घेतली का? तसे तर नाही भाई. म्हणजे तुमच्या भेटीसाठी, मदतीसाठी कुणीही आलं नाही? नाही. या आंदोलनाला तूर्तास स्थगिती दिलेली आहे, पण जे काही प्रशासनाने आश्वासनं दिलेली आहेत, ही आश्वासनं पूर्ण झाली नाहीत, तर मोठ्या संख्येने एक धडक मोर्चा पुन्हा आम्ही उभारू आणि थेट कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन आमच्या मागण्या पूर्ण करून घेऊ, असा इशारा या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी दिलेली आहे. आता हेच बघणं महत्त्वाचं आहे, प्रशासनाने जे आश्वासनं दिलेली आहेत ती पूर्ण होतील का? कॅमेरामॅन शैलेशसह अरविंद बेंडगा, पालघर समाचार. नमस्कार. गरीबाला गे पोलीस वाला छळतोय मेला रज रज गरीबाला रे. आदिवासीला फसवून त्याने लाल लाल कोंबडा खाला रे. आदिवासीला फसवून त्याने गावठी कोंबडा खाला रे. पोलीस वाला छळतोय मेला रज रज गरीबाला गे. पोलीस वाला छळतोय मेला